तुम्हाला पण टेस्टी खायचं का? तर चला आज आपण बनवूया टेस्टी, हेल्दी आणि यप्पी व्हेजिटेबल मॅगी. ती खाण्यासाठी पण खूप चविष्ट लागते आणि ती छोट्या मुलांपासून तर ते मोठ्या व्यक्तीपर्यंत पण सगळ्यांनाच आवडते. घरी काही खायसाठी नाही म्हटलं की 2 मिनटात मॅगी बनणारी ही रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्ही छोट्या मुलांच्या टिफिनवर सुद्धा मॅगी करून देऊ शकता. मॅगीमध्ये व्हेजिटेबल टाकल्यामुळे पण खूप टेस्टी लागत असते. तरी ही रेसिपी तुम्ही पण ट्राय करून बघाल. तर चला करूया मॅगी आपण. यासाठी मी इथे गॅसवर कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये तेल टाकलेलं आहे 2 चम्मच. तेल छान तापलेलं आहे. तिथे थोडी मोहरी टाकायची, जिरं टाकायचं. आता छान तडतडून घेतलेलं आहे. लसणाच्या बाकड्या, थोडं अद्रक बारीक चिरून घेतलेलं आहे ते टाकून घ्यायचं. बारीक चिरलेली मिरची टाकून घ्यायची आणि बारीक चिरलेला कांदा पण टाकून घ्यायचा आणि त्याला छान परतून घ्यायचं. कांदा छान सॉफ्ट होतपर्यंत त्याला छान परतून घ्यायचं. कांदा छान सॉफ्ट झाला की त्यामध्ये आपण हळद टाकायची, चवीनुसार मीठ, थोडं लाल मिरची पावडर, धनिया पावडर टाकायचं. मसाल्यामध्ये ऑलरेडी मीठ असते त्यामुळे मीठ थोडं कमीच टाकायचं. हे सगळं छान परतून घ्यायचं. 2 मिनिट परतून घेतल्यानंतर मी इथे बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेली शिमला मिरची, बारीक चिरलेला टमाटर, बारीक चिरलेली कोबी फ्रोझन हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं. आपण जेवढे व्हेजिटेबल जास्त टाकले तेवढे मॅगी पण खूप टेस्टी लागते आणि खूप हेल्दी पण असते. तर हे सगळं छान परतून घ्यायचं. 2 मिनटं त्याला पण छान परतून घेतलेलं आहे. 2 मिनिट झालेले आहे आणि भाज्या ज्या आहेत ते खूप छान सॉफ्ट शिजलेल्या आहेत. तर यात आपण मॅगी टाकून देऊया आणि जे मॅगी मसाला असतो तो पण इथे टाकून द्यायचा यावरती. आणि तुम्ही आवडीनुसार, तुम्हाला किती रस्सा हवा असते, कोणाला सुकी पण हवी असते मॅगी, तर यानुसार तुम्ही आवडीनुसार तुम्ही तिथे पाणी टाकून त्याला 5 मिनिट छान शिजू द्या झाकून ठेवून. बघा 5 मिनिट झालेले आहे आणि आपली मॅगी जी आहे ते तयार आहे. तर गरमागरम आपली मॅगी जी आहे ती तयार आहे. तर वरून थोडी कोथिंबीर टाकून त्याला छान मिक्स करून घ्यायचं. तुम्ही बघू शकता अशी जर मॅगी बघितली तर तोंडाला लगेच पाणी सुटते. तर गरमागरम सर्व करा. जर तुम्हाला पण मॅगी आवडत असेल तरी ही रेसिपी पण नक्की ट्राय करून बघा. मॅगी खायला पण खूप टेस्टी लागते आणि व्हेजिटेबल असल्यामुळे आणखी ती टेस्टी लागते आणि खूप हेल्दी पण असते. तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.